नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं विदर्भ आयएस अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर। आणि आज जी राज्यसेवा पूर्व परीक्षा पार पडली आहे त्याचं भूगोलाचं विश्लेषण आपण घेऊन आलो आहे आणि काही संभाव्य उत्तरे आपण इथे घेऊन आलो आहे। तर सुरुवातीला सांगू इच्छितो की महाराष्ट्राच्या भूगोलावर जरा जास्त भर होता आणि तुलनेनं भूगोलामध्ये काही 2-3 प्रश्न वगळता इतर प्रश्न फार सोपे होते। 1-2 प्रश्न कॅन्सल होण्यासारखे आहेत, ते का एनसीईआरटीचे संदर्भ घेऊन सांगेल। ठीक आहे, चला सुरुवात करूया विश्लेषणाला, फारसा वेळ न दवडता। आता बघा, सर्वात पहिले डिस्पर्स ज्या तुमच्या सेटलमेंट राहतात। आता ह्या ज्या सेटलमेंटचा प्रश्न आहे हा एनसीईआरटी मधून ठीक आहे ॲज इट इज उचललेला आहे आणि काय म्हणतंय, विखुरलेल्या वसाहतीची वैशिष्ट्ये खालील प्रमाणे आहेत। ठीक आहे, विखुरलेल्या ज्या वसाहती आहेत त्याच्या संदर्भात प्रश्न विचारलाय। काय म्हणते, डोंगराळ भागात गवताळ प्रदेश आणि दाट जंगलांचा प्रदेश इथे प्राकृतिक आणि पर्यावरणीय प्रतिकूलतेमुळे विखुरलेली वसाहत आढळून येते। आता विखुरलेली वसाहत म्हणजे काय, तर बघा लक्ष द्या, वसाहतीचे ना जे टाइप्स असतात, ठीक आहे, तर बघा तुम्हाला असं दिसतंय की जो असा हिली एरिया आहे किंवा डोंगराळ एरिया आहे, या डोंगराळ एरियामध्ये घरं ना हे एकमेकापासून फार दूर अंतरावर असतात। समजा आता फॉर एक्झाम्पल की एक घर इथं असेल, ठीक आहे, त्याच्यानंतर एक घर इथं असेल, ओके, हे एक घर इथं असेल, त्याच्यानंतर काय असेल, एक घर इथं असेल। सो अशा जेव्हा कंडिशन बनतात समजा या घराच्या अशा, तर समजून घ्यायचं याला डिस्पर्स किंवा विखुरलेल्या वसाहती म्हणतात। विखुरलेल्या म्हणजे वसाहती म्हणजे अशा वसाहती ज्यांच्या घराची विलगता खूप जास्त असते, अंतर ओढीचं अंतर खूप जास्त असते, निसर्गाच्या सानिध्यात असतात आणि व्हेंटिलेशन प्रॉपर असतं। मोस्टली काय असतंय की जो हिली एरिया असतो त्या हिली एरियामध्ये तुम्हाला अशा वसाहती आढळून येतात। ठीक आहे, सो पहिलं विधान आपल्याला बरोबर मानता येईल की दाट जंगलाचा प्रदेश आहे आणि प्राकृतिक म्हणजे पर्वत वगैरे आणि पर्यावरणीय प्रतिकूलता याच्यामुळे असतंय। विधान अ बरोबर आहे। आणि कोणतं विधान बरोबर आहे विचारलं तर अ पाहिजेच, प्रत्येक ठिकाणी अ दिलाय त्याच्यामुळे अ बरोबर होतच। दुसरं, या वसाहतीमध्ये घरांची रचना ही एकाकी स्वरूपाची असते, अगदी बरोबर। आताच बघितलंय आपण की घरं कशी आहेत, हे एक एकटे आहेत, असे दाट आणि असे लोकॅलिटीचे फार दाट दाट नाही आहे, सो त्याच्यामुळे एकाकी घर आहेत। ओके झालंय, त्यामुळे बी विधान पण काय आहे, बरोबर आहे। मग बी विधान पाहिजे, इथं बी नाही, इथं बी दिलाय, इथं बी दिलाय, इथं बी दिलाय, म्हणजे बी बरोबर आहे। त्यानंतर नदी, डोंगर रांगा, रस्ते, रेल्वे मार्ग इत्यादीमुळे घरांचे समूह परस्परांपासून दूर अंतरावर असतात, अगदी बरोबर। इथे बघा ना, नदी असेल, नदीमुळे घराची विलगता वाढते, डोंगर रांगा असतील यामुळे विलगता वाढते, रेल्वे मार्गामुळे आजूबाजूचा एरिया हा ऑक्युपाय केला असतो रेल्वेनं, सो घरांची विलगता वाढलेली असते म्हणजे एकाकीपणा येतोय। आणि रस्त्यांचा पण तसं हायवेज वगैरे असेल तर सी पण बरोबर पाहिजे। मग आता इथं सी नाही आहे, निघून गेलं, इथं सी आणि इथं सी। आणि आता हे जे 4 नंबरचं स्टेटमेंट आहे अकॉर्डिंग टू एनसीईआरटी, मैदानी भागात इथपर्यंत तुम्ही ठीक मानू शकताय आणि सुपीक मृदेच्या भागात भारतात ह्या वसाहती आढळतात, तर याचं उत्तर आपण नाही सांगू शकतो। कारण की ह्या वसाहती ज्या दिसतात ना, ह्या तुम्हाला मेघालय असेल, त्यानंतर नागालँड असेल, ठीक आहे, त्यानंतर केरला असेल, सो असा जो हिली रिजन दिसतंय तर या रिजन मध्ये तुम्हाला मोठ्या प्रमाणात ते आढळतात अकॉर्डिंग टू एनसीईआरटी। सो त्याच्यामुळे एक सेन्सच असतो, जो सुपीक मृदेचा भाग असतो ना तिथं लोकांची वस्ती खूप जास्त असते। उदाहरणादाखल मी तुम्हाला सांगू शकतोय यूपी आहे, त्यानंतर दुसरं उदाहरण तुम्हाला सांगू शकतोय की बिहार आहे, वेस्ट बेंगॉल आहे, महाराष्ट्राचा गोदा प्रदेश आहे, इथं तुम्हाला वस्त्यांची विलगता सलगता जास्त दिसते विलगतेपेक्षा। म्हणून आपण ना याला प्रथमदर्शनी चूक म्हणू आणि हे काय असेल, इथं विधान क्रमांक 3 हे उत्तर येईल, याचा हा सेन्स आहे, कळालं। सो त्याचं उत्तर तुम्हाला इथं 3 आढळून येईल। त्यानंतर पुढे महाराष्ट्रात कोणत्या प्रकारच्या जलप्रणाली आढळतात, तर महाराष्ट्रात विचारलंय। ओके, महाराष्ट्रात कोणत्या प्रकारच्या जलप्रणाली असतात। आता एक लक्षात ठेवायचं की नद्या ना वाहत असताना एक निश्चित आकार धारण करतात। जसं आता मी फॉर एक्झाम्पल तुम्हाला एक उदाहरण सांगतोय, जर कोणी माझा बेसिक्स रिव्हर सिस्टमचे जर बघितले असतील तर त्यामध्ये हा प्रश्न मी कव्हर अप केला आहे, किंवा कुठेही बेसिक कोणतंही पुस्तक वाचत असाल तर तुम्हाला असं दिसेल की महाराष्ट्राचा जो सर्वात मोठा जलविभाजक आहे तो काय आहे, सह्याद्री पर्वत। या सह्याद्री पर्वतातून काय होतं, पश्चिम वाहिनी नद्या वाहतात ह्या अशा। सो कोकणमध्ये ज्या नद्या आहेत ह्या एकमेकाला समांतर वाहतात, म्हणून ना कोकणमध्ये तुम्हाला समांतर नदी प्रणाली आढळून येते। पण जर विचारलंय ज्या नद्या एकमेकांना समांतर एकाच दिशेने वाहतात त्याला कोणती नदी प्रणाली म्हणतात, समांतर नदी प्रणाली, आणि ही कुठे आहे, कोकणमध्ये।
चालेल. त्यानंतर दुसरा भाग तो म्हणजे पठारी भाग. या पठारी भागामध्ये इथे गोदा असेल अशी, त्यानंतर इथे भीमा असेल आणि इथे कृष्णा असेल, ह्या नद्या वाहतात. तुम्हाला माहित आहे या नद्यांना खूप साऱ्या उपनद्या आहेत अशा, आणि या उपनद्यांना अनेक साऱ्या काय आहेत, सहाय्यक नद्या आहेत अशा. सो हा आकार कसा दिसतोय तुम्हाला, वृक्षाच्या शाखेप्रमाणे, शाखा म्हणजे फांद्याप्रमाणे. सो याला कोणती नदी प्रणाली म्हणतात, याला म्हणतात वृक्षाकार नदी प्रणाली. म्हणून ना तुम्हाला इथे जी नदी प्रणाली आढळून येईल याचं नाव काय आहे, पठारी भागात वृक्षाकार नदी प्रणाली. ठीक आहे. त्यानंतर हा जो भाग आहे कोणता, हा सह्याद्रीचा प्रदेश. इथं समजा महाबळेश्वरच घेतलं तर महाबळेश्वरला काही नद्या अशा वाहून येतात, काही अशा येतात, काही अशा येतात, म्हणजे चहू बाजूनं नद्या वाहतात. म्हणजे याचे चारही स्लोप ना, आता बघा ना, फॉर एक्झाम्पल समजा हा टॉप असेल, हा काय असेल, हा सह्याद्रीचा टॉप असेल, तर इथून एक नदी या साईडनं वाहील, एक नदी या साईडनं, या साईडनं, या साईडनं, अशा टॉपवरून ज्या नद्या वाहत असतात याला काय म्हणतात, केंद्रत्यागी. म्हणून महाबळेश्वर इथे कोणती नदी प्रणाली दिसते तुम्हाला, केंद्रत्यागी. केंद्राचा त्याग करून चारही बाजूने नद्या निघतात. ओके. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे की पूर्व विदर्भामध्ये एक निश्चित आकार नसल्यामुळे काय होतं, इथं अनेक सारे तलाव असल्यामुळे नद्या काय होतात, कोणत्याही दिशेनं वाहतात. सो याला काय म्हणतात, अनिश्चित नदी प्रणाली. सो म्हणून ना पूर्व विदर्भामध्ये जी नदी प्रणाली आहे ती कोणती आहे, अनिश्चित नदी प्रणाली आहे. आलं लक्षात. सो अशा प्रकारे. आणि गंगेसारख्या ज्या नद्या आहेत हिला तुम्हाला अशा साईडनं, दोन्ही साईडनं काय दिसतंय, गंगा असेल, ब्रह्मपुत्र असेल, सिंधू असेल, यांना अशा प्रकारे नद्या दिसतात. गंगा, सिंधू, ठीक, सॉरी, सिंधू, गंगा आणि ब्रह्मपुत्र, ह्या ज्या नद्या आहेत या नद्यांना तुम्हाला अशा प्रकारचा नदी पॅटर्न दिसतोय जो महाराष्ट्रात नाहीये. म्हणून बघा काय येईल याचं उत्तर, की महाराष्ट्रामध्ये कोणती नदी प्रणाली आहे. तुम्हाला माहिती आहे वृक्षाकार आहेच, जी गोदावरी आहे निघून गेलंय. समांतर आहे कोकणमध्ये, ठीक आहे, जे इथं नाही निघून गेलंय. अनिश्चित आहे तुम्हाला माहिती आहे, हे पूर्व विदर्भात पाहिजे, ठीक आहे, तर इथं दिलाय एबीसी आणि एबीसीडी. तर जाडीदार ही महाराष्ट्रात नाही. जाडीदार म्हणजे ट्रेलिस पॅटर्न हा तुम्हाला या नद्यांचा दिसत नाही, कारण की हा पॅटर्न तुम्हाला कुठं दिसतंय, ते म्हणजे उत्तरी भागात. सो त्याच्यामुळे हे उत्तर येणार नाही. उत्तर असेल फक्त काय, ए, बी अँड सी. ठीक आहे, चला पुढे जाऊया. त्यानंतर हा प्रश्न आहे थोडासा, ओके. बघा काय विचारलंय, हे ऑब्जेक्टिव्ह विचारले. तुम्ही जर नॅशनल फिशरीज डेव्हलपमेंट बोर्डच्या वेबसाईटवर गेले तर तिथून तुम्हाला हा प्रश्न विचारलेला दिसतोय. ठीक आहे. आणि जो अलीकडे चर्चेत असणारा विषय म्हणजे ब्ल्यू इकॉनॉमी. ठीक आहे, तुम्हाला माहिती आहे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल आहे 14व, त्याच्यामध्ये तुम्हाला ब्ल्यू इकॉनॉमीचा उद्देश आहे. ज्या देशाला प्रचंड प्रमाणात समुद्र किनारा लागला असतो त्या इकॉनॉमीचा वापर तुम्ही ब्ल्यू इकॉनॉमी म्हणून करू शकता. जसं भारताला 7517 किलोमीटर इतका प्रचंड समुद्र किनारा 9 राज्यांना लागलेला दिसतोय. सो याचा जो आहे वापर आपण हा काय करू शकतो, उत्पादनासाठी. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे की जिथं खाडी क्षेत्र असतं त्या खाडी क्षेत्रामध्ये माशांचा भरपूर आढळ तुम्हाला आढळून येतोय. ओके, उथळ समुद्रामध्ये खंडांत उतारावर. तर पुढील कोणत्या घटकांच्या, आता संस्था नाही म्हटलं, घटक म्हटलं, थ्रू विच द फॉलोइंग फॅक्टर्स, फॅक्टर्स म्हटलं बरं, संस्था नाही म्हटलं, तर यांच्या माध्यमातून मासेमारी विकास कार्यक्रम प्रभावीपणे राबवला जातो. अशा कोणत्या फॅक्टर आहेत, असे कोणते घटक आहेत की ज्याच्यातून फिशरीज डेव्हलपमेंट प्रोग्राम हा प्रॉपर इम्प्लिमेंटेशन केला जातो. आता फॉर ऑब्वियस आहे, फॅक्टर मध्ये काय असतात, संस्था असतात किंवा स्थळ असतात. तर बघा भारतीय मत्स्यपालन सर्वेक्षण, फिशरीज सर्वे ऑफ इंडिया. आता आपण काय करूया, आपण थोडं ना गुगलचा आधार घेऊया. मी तुम्हाला ऑथेंटिसिटी देतोय जेणेकरून मग तुम्हाला ह्या गोष्टीचा, एक मिनिट, ठीक आहे, एक मिनिट फक्त. हा ठीक आहे, ओके. बघा संस्थेचं नाव काय आहे, संस्थेचं नाव आहे की द फिशरी सर्वे ऑफ इंडिया. द फिशरी, ठीक आहे, सर्वे, ठीक आहे, ऑफ इंडिया. ही बघा, ही तुम्हाला काय दिसते, हे फिशरी सर्वे ऑफ इंडिया नावाची एक संस्था दिसते. ओके, झालंय.
ही संस्था आहे. त्याच्यानंतर दुसरं जर तुम्ही बघितलंय, आता येऊ आपण आपल्या प्रश्नाकडे. ठीक आहे, फिशरी सर्वे ऑफ इंडिया नावाची संस्था आहे. ही संस्था काय करते, या प्रकारे याला ठीक आहे बळ देते. एक मिनिट, याला बळ देते. सो ए उत्तर पाहिजे, इथं ए नाही, निघून गेलं. झालं. त्याच्यानंतर बी इथं दिलंय, बी इथं दिलंय आणि बी इथं दिलंय, म्हणजे बी उत्तर आहेच, राष्ट्रीय मत्स्यपालन विकास महामंडळ. ठीक आहे. त्यानंतर पुढे काय, मासेमारी बंदरांचा विकास. आता ऑब्वियस आहे ना, काही बंदर असतात ते मासेमारीसाठी असतात. ठीक आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल ज्याला मरीना म्हणतात, जिथं छोट्या छोट्या शिप्स थांबतात, मरीना. तो मरीनांचा जर विकास केला तर मग काय होतंय, त्या फॅक्टरच्या माध्यमातून विकास होऊ शकतो. ओके. आता एक लक्षात ठेवा की इथं आपल्याला उत्तराकडे यायचं आहे. मग इथं तुम्हाला ए बी सी दोन्ही पाहिजे. इथं सी नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं सी नाही आणि इथं सी नाही, इथं सॉरी ए नाही. सो त्याच्यामुळे आपल्याकडे उत्तर काय राहिलं, ए बी सी हे उत्तर राहिलं. तर त्याच्यामुळे तुम्हाला हे 3 गोष्टीवर प्रश्न विचारला आहे, तर उत्तर क्रमांक 3 येईल. नंबर नेक्स्ट, खाली दिलेल्या पर्यायातील संयुक्त संस्थानातील, ठीक आहे, संयुक्त जे संस्थान आहे या संस्थानातील सर्वात लांब नदी कोणती. आता बघा, जर युनायटेड स्टेट मधली सर्वात, ठीक आहे, सर्वात लांब नदी जर म्हटलं तुम्ही तर मिझोरी असं त्याला म्हणतात, मिझोरी. ठीक आहे. आता प्रोनाउन्सिएशन वेगळं येऊ शकतं, एक मिनिट फक्त. तर मिझोरी नावाची रिव्हर आहे. ही रिव्हर सर्वात लांब दिसते. आलं लक्षात. ही तुम्हाला दिसते 3767 किलोमीटर. पण इथं ऑप्शन मध्ये नाहीये. ऑप्शन मध्ये कोलंबिया, हडसन, स्नेक आणि मिसिसिपी दिली आहे. तर ऑब्वियस कोणती असेल, मिसिसिपी रिव्हर आहे, कारण की हिची लांबी आहे 3766. आणि जी उत्तर अमेरिका आहे, या उत्तर अमेरिकेत हिचा काय होतोय, हिचा उगम होतोय. म्हणजे उत्तर अमेरिकेत मोस्टली वाहणारी नदी आहे, जिचा उगम जो आहे हा इटास्का सरोवर मधून होतोय. कुठं, इटास्का सरोवर. ओके. सो हे असेल त्याचं उत्तर. आता सर्वांचं हे बरोबरच असेल. त्यानंतर पुढे, हा, खालीलपैकी कोणती सिंधूची उपनदी नाही. आता हे नेहमी आपण पाठ करतोय की सिंधू, ठीक आहे, तुम्हाला माहित आहे जो भारताचा हा वरचा भाग आहे, या भागामध्ये हा तिबेटचं जे पठार आहे, मानसरोवर किंवा कैलास सरोवर, इथून अशी एक नदी वाहत येते जिचं नाव आहे सिंधू, आणि जी पुढे जाऊन कोणाला, अरबी समुद्राला जाऊन मिळते. भारतातील पश्चिम वाहिनी नदी आहे. आता या सिंधूला ना अनेक साऱ्या उपनद्या आहेत. ठीक आहे. जसं की बघा, आपण एक कोड करत असतो याचा, कोणता, साईज चिरा 20, साईज चिरा 20 नावाचा. ठीक आहे. तर बघा, सर्वात पहिले सिंधू आहे, मग तिला मिळते ती म्हणजे झेलम. कोणती, झेलम. ऍक्च्युअल मध्ये झेलम अशी वाहत येते. त्यानंतर ची म्हणजे काय, चिनाब, चिनाब. त्यानंतर दिसते तुम्हाला रावी, रावी. त्यानंतर तुम्हाला दिसते बियास, आणि भारतातच मिळते ही बियास आहे, भारतातच उगम पावणे, भारतात मिळणे. आणि एक आहे सतलज. कोणती आहे, सतलज. ओके. आणि यांचा सर्वांचा संगम होतोय मिठानकोटला. कुठे, मिठानकोट, पाकिस्तानमध्ये. ओके, झालंय. मग आता बघा, तुम्हाला काय विचारलं, कोणती उपनदी येते, नाही तर चिनाब आहे, बियासही आहे, रावी आहे. कोणती नाही, सोन. आणि सोन ही उपनदी कोणाची आहे, गंगेची आहे. गंगेला खालच्या बाजूने, ठीक आहे, म्हणजे उजवीकडून मिळणारी नदी आहे ती म्हणजे शोण नदी. त्यामुळे उत्तर क्रमांक 3 असेल. पुढे हा प्रश्न, महाराष्ट्रावर जरा जास्त प्रश्न होते, फॅक्च्युअल होते. 2011च्या अंतिम जनगणनेनुसार महाराष्ट्रात लोकसंख्येची जास्त घनता मुंबई उपनगर मध्ये आहे. अगदी बरोबर. ठीक आहे. काय म्हणतंय की 2011च्या अंतिम जनगणनेनुसार महाराष्ट्रात सर्वात जास्त घनता ही मुंबई उपनगर मध्ये आहे. तर ऑब्वियस बघा, महाराष्ट्राची घनता आहे 365 किलोमीटर स्क्वेअर किलोमीटर. यापैकी सर्वाधिक जर तुम्हाला आढळून येत असेल घनता, ठीक आहे, तर ती कोणाची दिसते, ती दिसते उपनगरची. उपनगरची घनता ही तुम्हाला जवळपास किती दिसते, 20,980. 20,980 ही झाली उपनगरची. कारण की इथं नागरीकरणाचा वेग जास्त आहे आणि भारताची आर्थिक राजधानी आहे, केवळ महाराष्ट्राची नव्हे तर भारताची. सो त्यामुळे मोठ्या प्रमाणात तुम्हाला हा झाला मुंबईचा एरिया, सिटीचा, आणि याच्या बाजूचा सबअर्बन, या भागात तुम्हाला राहताना लोक दिसतात. आणि जो सिटीचा एरिया आहे, जो मूळचा एरिया आहे,
त्या एरियामध्ये जवळपास तुम्हाला 19,000च्या समथिंग, आता 19,000 समथिंग इतकी दिसते. आलं लक्षात? सो हे विधान काय बरोबर आहे. दुसरं, 2011च्या जनगणनेनुसार, अंतिम जनगणनेनुसार कोल्हापूर हे घनतेत काय 5व्या क्रमांकावर. अगदी बरोबर. जर तुम्ही बघितलंय तर तुम्हाला उपनगर, शहर, ठाणे असेल, पुणे असेल आणि 5व्या नंबरवर कोण दिसतं तर ते दिसतं कोल्हापूर. कारण की महाराष्ट्रामध्ये 504 पेक्षा जास्त घनता असणारे 5च जिल्हे आहे आणि म्हणजे 500 पेक्षा जास्त असणारे, तर 504 हे कोल्हापूरचा आकडा आहे आणि 5 नंबर. कोल्हापूर ही फार पूर्वीपासून आहे, म्हणजे कृष्णा, कोयनेच्या, पंचगंगेच्या खोऱ्यात असणार आहे. ठीक आहे. आणि सुपीक आहे विशेषतः आणि लोकांची लोकवस्ती दाट असल्यामुळे तिथे घनता तुम्हाला सर्वाधिक दिसते. सो वरीलपैकी दोन्ही ही विधानं बरोबर असतील. नंतर खालीलपैकी सखोल उदरनिर्वाह शेतीचे वैशिष्ट्य नाही म्हणते. थोडा कन्फ्युजिंग करणारा प्रश्न होता, बाय एलिमिनेशन सोडवायचा होता. आता सखोल उदरनिर्वाह शेती म्हणजे काय समजून घ्या. बघा, जेव्हा तुम्हाला माहिती आहे भारतात लोकसंख्या वाढल्यामुळे सखोल म्हणजे काय झालंय, तुकडीकरण झालंय शेतीचं. छोटे छोटे स्मॉल होल्डिंग लोकांकडे आहेत. मग या जे शेतीचं तुकडीकरण झालंय याच्यामुळे किमान क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त लागवड करणे. ठीक आहे. बघा, कमी जमिनीमध्ये जास्तीत जास्त लागवड करून जास्तीत जास्त उत्पन्न कमावणे, एक तर चरितार्थासाठी, स्वतःसाठी आणि लोकल मार्केटसाठी, म्हणजे काही भाग विकणे, काही स्वतःसाठी ठेवणे. आणि इथं मजुरांची संख्या जास्त असते आणि टूल्स जे असतात हे ट्रेडिशनल असतात, म्हणजे जे यंत्र असतात जुने, आपण आजोबापासून किंवा पूर्वीच्या पिढीपासून पार वापरत आलेले, अशा यंत्रांच्या माध्यमातून म्हणजे सिंपल टूलच्या माध्यमातून, जास्त लेबर फोर्सच्या माध्यमातून, ठीक आहे, तुम्ही जी शेती करता कशासाठी, मॅक्झिमायझेशन ऑफ क्रॉप, यासाठी जी शेती केली जाते त्या शेतीला म्हणतात सखोल उदरनिर्वाह शेती. ठीक आहे, झालंय. आणि यावर सागर सरांनी 2 दिवसाच्या आधीच व्हिडिओ पोस्ट केला होता, 2 दिवसाच्या आधी. ठीक आहे. बघा की इथं काय तत्व असतं, कशासाठी असते ही असते सखोल लागवड करण्यासाठी. कारण की इथं काय असतंय, आपल्याला इंटेन्सिव्ह कल्टिवेशन करायचं आहे, जास्तीत जास्त उत्पादन करायचं आहे, सखोल लागवड करायची आहे. कशासाठी, जास्तीत जास्त उत्पन्न स्वतःसाठी आणि लोकल मार्केटसाठी उपलब्ध करणे. अगदी बरोबर. ए पाहिजे. मग आता कोणतं नाही म्हटलं तर आता येत नसू शकते ना, कारण की हे आहे, कोणतं वैशिष्ट्य नाही म्हणतोय. दुसरं, शेतीला पशुपालन पूरक व्यवसाय. अगदी बरोबर आहे. शेतीला लोक काय करतात, कमी जमीन असेल तर स्मॉल लँड होल्डर्स काय करतात, पोटा पाण्यासाठी इतर व्यवसाय करतात. फिशरीज असतील, मत्स्यपालन, कुक्कुटपालन, शेळीपालन, वराहपालन असे उद्योग करतात. सो हे विधान बरोबर आहे. पण आपल्याला बी पाहिजे नाही, कारण की बी हे वैशिष्ट्य आहे, आपल्याला नाही असं विचारलं. उत्तर क्रमांक सी फक्त. कारण की शेतीचा विस्तीर्ण आकार असतो का, नाही, स्मॉल होल्डिंग्स असतात. हेच काही नाही, हेच वैशिष्ट्य नाही. आणि दर हेक्टरी कमाल उत्पादन घेण्यासाठीच ही शेती केली जाते. आलं लक्षात. सो त्याच्यामुळे सी उत्तर असेल याचं. कळलं. आणि भारतात मोस्टली तुम्हाला हाच शेतीचा प्रकार दिसतोय. एकदम सोपी प्रश्न आहे. राष्ट्रीय उद्यान विचारले. आता ऑब्वियस आहे, भारतात कोणता आहे, जिम कार्बेट आहे. तुम्हाला माहित आहे भारतात जिम कार्बेट नावाचं नॅशनल पार्क आहे. झालं. मग आता एक पाहिजे, हे निघून गेलंय, हे निघून गेलं. इथं एक दिसतंय, इथं एक दिसतंय. ठीक आहे. दुसरा आहे इथं. आता मला सांगा, ग्रँड तुम्हाला माहित आहे बॅरियर रीफ कुठं आहे, ग्रेट बॅरियर रीफ नाव ऐकलं असेल ना तुम्ही, प्रवाळ. तर ग्रेट बॅरियर रीफ हे कुठे आहे, ऑस्ट्रेलियामध्ये. सो त्याला 4 पाहिजे. मग इथे पण 4 आहे, इथे पण 4 आहे. अब क्या करे. झालंय. तर इक्वेडोर मध्ये लक्ष द्या. आता इक्वेडोर मध्ये कोणता आहे तर गालापागोस नावाचा आहे. ठीक आहे. हे पहिलं आहे तिथलं त्या देशातलं. आणि युएसए मध्ये काय, ग्रेट कॅनियन, सॉरी ग्रेट नाही, ग्रँड कॅनियन. सो ग्रँड कॅनियन तुम्हाला कुठे दिसतंय, युएसए मध्ये. ठीक आहे. आणि इक्वेडोर मध्ये काय दिसतंय, गालापागोस नावाचं दिसतंय. सो त्याच्यामुळे उत्तर येईल 1-4 आला आहे. इथं पाहिजे 3. ठीक आहे. आणि इथं पाहिजे 3 ला पाहिजे 2. आलं लक्षात. उत्तर क्रमांक काय असेल, 3 असेल. आले लक्षात. कळालंय का. झालंय. चला पुढे जाऊया. परत जनगणनेवर प्रश्न आलाय. बघा काय म्हणतंय, लोकसंख्येत महाराष्ट्राचा देशात दुसरा क्रमांक आहे. अगदी बरोबर. भारतात सर्वात जास्त लोकसंख्या यूपीची 19.96 कोटी. ठीक आहे. आणि 2 नंबर आहे महाराष्ट्र, ज्याची लोकसंख्या आहे 11.23 कोटी. ठीक आहे. 3 नंबर आहे बिहार, ज्याची आहे येत आहे 10 पॉइंट समथिंग करोड.
10 करोडापेक्षा लोकसंख्या असणारे जास्तच आहे. महाराष्ट्र ऑब्वियस कोणत्या नंबर आहे 2. तुम्हाला कोणतं विधान बरोबर आहे हे विचारलं, ए पाहिजे, इथं ए नाही, निघून गेलं. त्यानंतर महाराष्ट्राची घनता 365 आहे, अगदी बरोबर. भारताची 382 आहे आणि महाराष्ट्र 365 आहे, म्हणजे महाराष्ट्राची घनता ही 17 पॉईंटनं कमी आहे. ओके, सो बी पाहिजे, इथं बी नाही, निघून गेलं. ओके, सी बरोबर आहे हेच सांगतंय. ठीक आहे, तर साक्षरता ही किती आहे अप्रॉक्स मध्ये 83% म्हणजे 82.91. ओके, अप्रॉक्स मधले उत्तर सहसा बरोबर असतात. आणि लिंग गुणोत्तर 925 आहे का बाळांनो? नाही. आधी 2001 नुसार लिंग गुणोत्तर जे होतं 1000 पुरुषांमागे स्त्रियांचं प्रमाण हे 922 होतं. आता 2011 मध्ये किती आलंय ते 929, म्हणजे कितीने वाढ झाली? 7ने वाढ झाली. सो त्यामुळे हे विधान चुकलं. मग काय पाहिजे? ए, बी अँड सी. कळालं? चला जाऊया पुढे. नंतर एकदम सोपी प्रश्न आहे, जलजन्य खडक. तुम्हाला माहित आहे खडकांचे प्रकार असतात 3. एक असतो अग्निजन्य खडक. अग्निजन्य खडक म्हणजे काय की मोस्टली जो शिलारसापासून बनलेला असतो त्याला अग्निजन्य खडक म्हणतात. ठीक आहे, अग्निजन्य खडकावर अनेक सारे कारक काय करत असतात, त्यावर क्रिया करत असतात. हिम आहे, वारा आहे, नद्या आहेत. सो हे जे कारक आहेत हे याचं क्षरण करतात आणि याला एका जागी वाहून आणतात. वाहून आणलं की मग त्याच्यापासून काय होतंय, ते पाण्यामुळे किंवा पाण्याच्या दाबामुळे, म्हणजे बघा अग्निजन्य खडकाचं काय झालं, अपक्षरण. ते अपक्षरण एका ठिकाणी वाहून आणलं आणि तिथं काय झालंय, त्या ठिकाणी पाण्याच्या दाबामुळे किंवा पाण्यामुळे त्याचा जलजन्य खडक निर्माण होतो. हा पाण्यामुळे किंवा पाण्याच्या दाबामुळे निर्माण होतो, म्हणून याला जलजन्य खडक म्हणतात. मग बघा एकाच खडकाच्या थरात अनेक प्रकारचे कण संघटित झाले असतात. बरोबर, अनेक सारे. आता फॉर एक्झाम्पल नदीच्या किनारी असा समजा, सरोवराच्या तळ्याच्या काठी, नदीच्या किनारी असे तयार होत असतात. मग आता अनेक सारे काय असतात, अनेक सारे खडकाचं अपक्षरण होऊन एकत्र आले असतात आणि अनेक सारे कण काय झाले असतात, इथं संघटित झाले असतात. अगदी बरोबर. दुसरं, खडक अवाढव्य आकाराचे असून कठीण असतात. नाही बाबा, तुम्ही सरोवराच्या काठी, नदीच्या काठी असणारे खडक बघा, ते तुम्हाला अवाढव्य नसतात, स्मॉल असतात, लहान असतात, पंकाश्म वगैरे आपण त्याला म्हणतोय, आणि ते कठीण नसतात. ते कसे असतात, मृदू. हे अवाढव्य आणि कठीण हे कशाचं उदाहरण आहे माहिती का, हे अग्निजन्याचं. त्यामुळे हेच गुणधर्म नाही. ठीक आहे, खडकात प्रामुख्याने फॉसिल्स असतात. अगदी बरोबर. तुम्हाला माहिती आहे नदीसोबत येत असताना काय होते, गाळासोबत अनेक सारे जीवाश्म वाहून येतात, म्हणजे वनस्पती, प्राणी, अवशेष येतात, ते एकत्र आले, त्याच्यावर थरावर थर साचतात आणि त्याच्यामध्ये फॉसिल्स असतात, म्हणून तर ते खनिज संपन्न असतात. आणि खडक मृदू असतात, त्यामुळे त्याची झीज लवकर होते. अगदी बरोबर. इथं मृदू दिला आहे आणि इथं कठीण दिला आहे, असं कसं होईल? सो कॉन्ट्राडिक्शन दाखवतं हे, म्हणून उत्तर काय असेल, उत्तर क्रमांक 2. आलं लक्षात? चला पुढे जाऊया. हा, खालीलपैकी कोणता नागरी वस्तीचा आकृतिबंध नाही? हा प्रश्न 100% कॅन्सल व्हायला पाहिजे. ठीक आहे, कारण कसं असतं माहिती आहे का, बघा नागरी वस्तूचा आकृतिबंध म्हणजे काय, वर्तुळाकृती सांगतोय. फॉर एक्झाम्पल बघा, हा सरोवर आहे, हे तळ आहे किंवा सरोवर आहे, पाण्याचा जलाशय आहे. मग लोक काय करतात, या ठिकाणी अशी वस्ती करून राहतात तळ्याच्या आजूबाजूला. तुम्ही बघा, सो अशी जर वस्ती असेल तर याला काय म्हणतात, वर्तुळाकृती म्हणतात. ठीक आहे, आलं लक्षात? दुसरं म्हणजे रेषाकृती. आता बघा, हा रस्ता आहे, लोहमार्ग आहे, नदी आहे किंवा कालवा आहे, याच्या आजूबाजूला अशा काय असतात, लिनियर सेटलमेंट्स असतात, आणि ह्या मोस्टली तुम्हाला शहरामध्ये आढळून येतील. प्रश्न बघा कसा चुकीचा आहे, तर हा प्रश्न कॅन्सल होईल. तिसरं विस्कळीत. आता तुम्ही बघितलं डिस्पर्स कुठं दिसतात तुम्हाला, रुरल एरियाज दिसतं ना, रुरल एरियाज मध्ये. सो हे तर उत्तर द्यायलाच तुम्ही पहिल्यांदा हेच उत्तर द्याल. आणि ह्या बुद्धिबळाच्या पटासारख्या ज्या असतात ना, ह्या मोस्टली लिनियर सारख्याच असतात. ठीक आहे, लिनियर सारख्याच असतात. जसं मी तुम्हाला दाखवतोय चेकर बोर्ड टाईप. ठीक आहे, ह्या चेकर बोर्ड टाईप तुम्हाला दाखवतोय. ह्या ना रुरल सेटलमेंटचा भाग दाखवतात. कशाचा भाग दाखवतात, रुरल सेटलमेंटचा. ओके, ठीक आहे, चेकर बोर्ड पॅटर्न. ठीक आहे, हे बघा तुम्ही कुठेही जर बघितलं तर तुम्हाला हा जो पॅटर्न दिसतो ना, हा रुरलचाच भाग दिसेल. आहे हा असा चेकर बोर्ड पॅटर्न. हा ठीक आहे, असा. सो हा जो मुद्दा आहे ना, हा तुम्हाला मोस्टली कुठेही जर बघितलं तर तुम्हाला हा रुरल सेटलमेंटचाच दिसतंय पॅटर्न.
बघा, कोणत्याही देशाच्या कोणत्या याच्यावर बघितलं तर तुम्हाला चेकर बोर्डचाच तो पॅटर्न दिसेल. सो त्याच्यामुळे म्हणून सांगतोय की हा प्रश्न काय होईल, त्या ठिकाणी कॅन्सल होईल 100%. बघा, 29 टाईप ऑफ ह्युमन सेटलमेंट, 29 पॉईंट म्हणजे 29 टाईप्स जे आहेत, तुम्ही कुठेही बघितलं तर तो तुम्हाला तिथंच दिसेल. आलं लक्षात? स्टेट बोर्डमध्ये बघा, कुठेही बघा. त्यामुळे हा जो प्रश्न आहे, हा प्रश्न 100% काय व्हायला पाहिजे, कॅन्सल व्हायला पाहिजे. आलं लक्षात? चलो आगे बढ़ेंगे. याचं उत्तर प्रारंभी तुम्ही विस्कळीत दिलं तरी चालतंय, डिस्पर्स. नंतर हा प्रश्न आहे की अरबी समुद्रात लक्षद्वीप आहे. अगदी बरोबर. तुम्हाला माहिती आहे लक्षद्वीप जे आहेत हे कुठे आहे, अरबी समुद्रामध्ये दिसतात तुम्हाला, ठीक आहे, दक्षिणेला. त्यानंतर भारताची सागरी सरहद्द किनारपट्टीपासून 12 नॉटिकल मैल असते. अगदी बरोबर. नॉटिकल मैल म्हणजे काय बाळांनो, पृथ्वी जेव्हा स्वतःभोवती फिरते तेव्हा ती एका मिनिटात किती किलोमीटर अंतर जाते त्याला काय म्हणतात, 1 नॉटिकल मैल म्हणतात. आणि पृथ्वी स्वतःभोवती फिरत असताना 1.85 किलोमीटर इतकं अंतर एका मिनिटात पार करते. ठीक आहे. सो असं इक्वल टू 1 मिनिट हे ज्याला म्हणतात ना, तो झाला नॉटिकल मैल. ओके. सो त्याच्यामुळे तुम्हाला हे 1 नॉटिकल मैल हे समुद्रात अंतर मोजण्याचं काय दिसतंय, म्हणजे युनिट दिसतंय. आणि सर्वात इम्पॉर्टंट काय आहे की भारताचा जो समुद्र किनारा आहे इथून 12 नॉटिकल मैल पर्यंत आपल्याकडे तो एरिया असतो, त्याचे संपूर्ण राईट्स असतात. बंगालच्या उपसागरात अंदमान निकोबार बेट आहेत. अगदी बरोबर. बंगाल, इंडियन ओशियनचा बे ऑफ बंगाल जो आहे, इथं अंदमान सी मध्ये तुम्हाला अंदमान आणि निकोबार हे बेट दिसतात. बरोबर आहे. आणि भारताची पाकिस्तान आणि बांगलादेश सोबत भूसीमेची नैसर्गिक सरहद्द आहे. नाही, बघा लक्ष द्या, भारत आणि पाकिस्तान हे जे 2 देश निर्माण झाले तेव्हा ते नैसर्गिक दृष्ट्या निर्माण झालेले नाहीत, तर ते राजकीय दृष्ट्या निर्माण झाले आहेत. म्हणून तुम्हाला असं दिसेल की त्यांच्या ज्या सीमा आहेत ह्या सीमा मोस्टली भाषिक आधारावर, म्हणजे हिंदू मुस्लिम कुठे राहतात, मुस्लिम वर्ग कुठे जास्त राहतो या आधारावर केलंय. आणि जो रॅडक्लिफ होता, सर रॅडक्लिफ, या सर रॅडक्लिफनं काय केलंय, ऍक्च्युली फाळणीचा प्रोग्राम झाला 3 जूनला, म्हणून याला डिकी बर्ड किंवा 3 जून प्लॅन म्हणतात. आणि याला अनुसरून सर रॅडक्लिफ नावाचा व्यक्ती होता, यानं काय केलंय, पोलीस चौक्यांवरून याची काय केली, आखणी केली. ठीक आहे. आणि पोलीस चौक्यांवरूनच मग काय केलंय, असं ही पोलीस चौकी पाकिस्तानला, ही भारताला, अशा प्रकारे भारत आणि पाकिस्तान या देशाचं काय केलंय, आखणी केली. म्हणून तुम्हाला पाकिस्तान आणि बांगलादेश हे असे जे देश दिसतात, म्हणजे आजचा बांगलादेश, पूर्वीचा पाकिस्तानच, याच्या सीमा तुम्हाला ह्या राजकीय सीमा दिसतात, ज्या माणसानं ठरवलेल्या आहेत. त्यामुळे नैसर्गिक नाही. आता नैसर्गिक सीमा म्हणजे काय, नैसर्गिक सीमा म्हणजे जिथं नद्या किंवा पर्वत ह्या सीमा आखत असतात त्याला काय म्हणतात, नैसर्गिक सीमा म्हणतात. ओके. म्हणून ना भारत, पाकिस्तान आणि बांगलादेशची भूसीमेची नैसर्गिक सरहद्द आहे, नाही चुकलं, राजकीय पॉलिटिकल बाउंड्रीज आहेत त्या. हा प्रश्न एकदम सोपी होता, कोणालाही यायला पाहिजे. इथं दिलाय मृत्यूदर. आता तुम्हीच विचार करा, मृत्यूदर काय होऊन राहिला, हळूहळू कमी होऊन राहिला. का कमी होऊन राहिला, त्याचं कारण असं आहे की आरोग्य सुविधांचा काय होतोय, त्या ठिकाणी आरोग्य सुविधांचा पुरेसेपणा. दुसरं म्हणजे माता आरोग्यामध्ये सुधारणा. तिसरं म्हणजे संस्थात्मक प्रसूतीचं आणि प्रशिक्षित प्रसूतीचं प्रमाण वाढलंय. त्यानंतर काय होतंय, सर्वात महत्वाचं म्हणजे की आईला त्या प्रकारे गरोदरपणात जी काळजी घेतल्या जाते, त्यामुळे भारताचा मृत्यूदर हा काय होतोय, कमी होतोय. जसं 1981 मध्ये किती असेल, ऑब्वियस 15 असेल. किती होता, 1981 मध्ये तो 15 होता. ठीक आहे. त्यानंतर 91 मध्ये तो 10.6 होता, 11 नव्हता, 10.6 होता. ठीक आहे. त्यानंतर इथं 2001 मध्ये तो 8 पॉइंट समथिंग होता. ठीक आहे, एक्झॅक्ट आठवत नाही मला, पण तो 8 पॉइंट समथिंग होता, म्हणजे 8.12 असा काहीतरी होता. ओके. आणि 11 मध्ये 7 होता. सो हा सिंपल क्वेश्चन होता जो कोणालाही यायला पाहिजे. आला 1 2 3 4 उत्तर असेल, कमी कमीच होत असेल ना. आणि 71 ला सुद्धा 15च होता. ठीक आहे. त्यानंतर हा प्रश्न तुम्हाला जर ओव्हरऑल नॉलेज जरी असतं तरी माहित असतं. आता बघा, चंद्रपूर जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी दगडी कोळसा आढळतो. ठीक आहे, दगडी कोळसा महाराष्ट्रात आढळतोय, तर चंद्रपूर जिल्ह्यात कोणता आढळतो असा प्रश्न विचारला. आता बघा, तुम्हाला माहित आहे वणी नावाचं ठिकाण चंद्रपुरात आहे का. वणी कुठे आहे, यवतमाळमध्ये. कुठे आहे,
यवतमाळमध्ये. आलं लक्षात. सो त्याच्यामुळे डी एलिमिनेट झालंय. ठीक आहे. आणि इथं राहिलं बी, इथं ए आणि ए बी सी. आलं लक्षात. झालंय. वणीवरून झालं का वणीचं. त्यानंतर दुसरं आता आहे तेलवासा. व्यवस्थित लक्ष द्या. एक आहे तेलवासा, एक आहे घोगघोस आणि एक आहे बांदर. ठीक आहे. आता उत्तर काढायचे आहेत आपल्याला. एक लक्षात घ्यायचं की इथे वणी यवतमाळ मध्ये येतंय, इथं बांदर आहे, इथं घोगघोस आहे आणि इथं तेलवासा आहे. ठीक आहे. काय 3 दिले आहेत. तर लक्षात ठेवायचं हे तेलवासा जे आहे हे कुठे येतं, हे चंद्रपुरातच येत आहे. अगदी बरोबर. त्याच्यामुळे आपल्याला सी पाहिजे इन हाऊ कंडिशन. इथं नाही, इथं नाही, इथं नाही. ठीक आहे. घुग्गुस आहे हे तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे. घुग्गुस आहे हे माहिती आहे आणि बांदर नावाचं सुद्धा ठिकाण आहे. त्यामुळे ए बी अँड सी. आलं लक्षात. मी परत एकदा दाखवतोय. ठीक आहे. हे तेलवासा जे आहे ना, तेलवासा जी खान आहे हे कुठे येते, चंद्रपूर मध्येच येते. आलं लक्षात. त्याच्यामुळे याचं उत्तर ए बी अँड सी हे येईल. कळालं का. आलं लक्षात. तर त्याच्यामुळे हे उत्तर यायला पाहिजे. ठीक आहे. चला. किंवा जर डाऊट असेल तर इथे तुम्हाला दाखवतोय. ठीक आहे. तेलवासा माईन हे बघा. तेलवासा. ठीक आहे. कोल माईन. ठीक आहे. हे बघा तेलवासा कोल माईन आहे ही. त्यावरूनच आपल्याला उत्तर तिथं मिळणार होतं. ठीक आहे. हे कुठे दिसते, चंद्रपूर डिस्ट्रिक्ट मध्ये दिसलंय. ह्या कोल माईन्सचा काय असतंय इथं आणि हे चंद्रपूर मध्ये आहे. त्याच्यावरून आपण हे उत्तर देऊ शकतो. ऑथेंटिक सोर्स आपण वापरले आहेत. ठीक आहे. त्याच्यामुळे इथे कोणताही डाऊट घेऊ नका. चालेल. सो आपल्याला सी पाहिजेच होतं. मग आता हे नाही आहे ना, वणी तर नसतातच ना, तर मग काय राहिलं, ए बी अँड सी. नेक्स्ट हेतवणे. आता हे जरा थोडं ऑड होतं. हे कधी असं वाचत नाही आपण. तर हेतवणे हे कुठं आहे, हे रायगड मध्ये आहे, पेन जवळ. आणि नव्या मुंबईला पाणी पुरवठा करणे आणि विद्युत निर्मिती करणे यासाठी हा काय आहे, भोगेश्वरी नावाची नदी आहे. कोणती, भोगेश्वरी. या भोगेश्वरी नदीवर हे काय आहे, प्रमुख जलसिंचन प्रकल्प आहे हेतवणे. महाराष्ट्रावर जरा जास्त प्रश्न होते यावेळी. ठीक आहे. ओके. ठीक आहे. एक मिनिट. हा, इकडे आपले प्रश्न नाही आहेत. ठीक आहे. सो विद्यार्थी मित्रांनो, हे काय होतं याचं विश्लेषण. परत एकदा तुम्हाला की सांगतोय, व्यवस्थित लक्ष द्या. उत्तर काय यायला पाहिजे. ठीक आहे. याचं उत्तर आलं पाहिजे एबीसी, पहिल्या म्हणजे विखुरलेल्याचं. ठीक आहे. त्यानंतर याचं उत्तर एबीसी येईल, जाडीदार येणार नाही. ठीक आहे. याचं उत्तर येईल ते म्हणजे काय, एबीसी. त्यानंतर इथे येईल मिसिसिपी, याचे सोन उत्तर येईल. याचं दोन्ही विधान बरोबर येईल. ठीक आहे. त्यानंतर याचं उत्तर सी सोडून सर्व म्हणजे काय येईल, हे फक्त सी उत्तर येईल. ठीक आहे. त्यानंतर इथे जे उत्तर आहे हे 3 नंबरचं 1 3 2 4. त्यानंतर इथलं उत्तर हे तुम्हाला काय येईल, एबीसी येईल, डी येणार नाही. ठीक आहे. याचं उत्तर काय येईल, बी येईल. याचं उत्तर हे सुरुवातीच्या की मध्ये डिस्पर्स येईल, बाकीच्या मध्ये हा प्रश्न कॅन्सल होईल. ठीक आहे. इथं 4 नंबर उत्तर पाहिजे, इथं एबीसीडी उत्तर पाहिजे. ठीक आहे. इथे जे असेल एबीसी उत्तर असेल. ठीक आहे. आणि इथं रायगड हे उत्तर असेल. ओके. सो विद्यार्थी मित्रांनो, हे होतं विश्लेषण. थँक्यू सो मच. कीप स्टडिंग. जय हिंद.